आयपीएल मध्ये जर कोणत्या टीमचं सगळ्यात जास्त खराब मॅनेजमेंट असेल, खराब म्हणण्यापेक्षा घाणेरडं म्हणू शकतो, तर ते आहे मुंबई इंडियन्सचं. मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला गुजरातवरून 100 करोड देऊन आणलं आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सनं आपल्याच टीमची सगळी वाट लावून टाकलेली आहे, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. घाणेरडं मी ह्याच्यासाठी त्यांचं मॅनेजमेंट म्हटलो की जो माणूस टीम इंडियाचा इंटरनॅशनल तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन आहे, त्याला तुम्ही तुमच्या आयपीएलच्या टीमच्या कॅप्टनशिपवरून काढून टाकताय आणि अशा प्लेअरला घेऊन येताय जो तुमच्या टीम मध्ये नाही. म्हणजेच हार्दिक पांड्या तुम्ही गुजरातवरून आणताय एकतर आणि त्याला 100 करोड बी देताय आणि कॅप्टन पण करताय, आणि ते पण रोहित शर्मा पीकवर असताना. या कारणामुळे मुंबईचे हाल काय झाले ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच आहेत. गेलेल्या वर्षी अक्षरशः जे मुंबईचे फॅन्स होते त्यांना सुद्धा असं वाटायचं की मुंबई हारायला पाहिजे, आणि बरेच जण तर असे सोशल मीडियावर ट्रेंड बी चालवत होते की रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, बुमराह खेळायला पाहिजे, चालायला पाहिजे, पण मुंबई हारायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहितच आहेत. ह्या गोष्टी तर गेलेल्या वर्षीच्या झाल्या. आता तुम्ही म्हणाल की मग मी खराब मॅनेजमेंट म्हणण्यापेक्षा घाणेरडं का म्हटलं? घाणेरडं ह्याच्यासाठी म्हणलं की आता सूर्यकुमार यादव कॅप्टन झालाय. आता सध्या जर सगळ्यात जास्त जर कोणाला वाईट वाटत असेल किंवा जर ते टेन्शन मध्ये असतील तर ते मुंबई इंडियन्सचे मॅनेजमेंटवाले आहेत. कारण त्यांनी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की सूर्यकुमार यादव कॅप्टन होऊ शकतो, म्हणून तर त्यांनी हार्दिक पांड्याला केलं होतं ना. मग तर या निर्णयामुळे मुंबई इंडियन्स मात्र नक्कीच चकित झाली असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो T20 इंटरनॅशनल मध्ये कॅप्टन आहे तो कोणत्या तरी आयपीएल टीमचा कॅप्टन असायलाच पाहिजे, किंवा अनेक टीम त्याला कॅप्टन करण्यासाठी तयार असतात. आणि आता अशातच सूर्यकुमार यादव T20चा कॅप्टन झालाय आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे हार्दिक पांड्या. तर आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सूर्यकुमार यादव खेळू शकतो का? किंवा मुंबई इंडियन्स आता डिसिजन चेंज करून सूर्यकुमार यादवला कॅप्टन करू शकते का? अशा प्रकारचे आता प्रश्न तयार होत आहेत. परंतु जे काही मॅनेजमेंट कमिटी असते ना ती मुंबई इंडियन्सची खूपच खराब आहे. त्यांनी तेव्हा पण विचार करायला पाहिजे होता. ठीक आहे, तुम्हाला रोहित शर्माला कॅप्टन नव्हतं करायचं होतं तर तुम्ही सूर्यकुमार यादव किंवा बुमराहला करायला पाहिजे होते. आणि जर तुम्ही दोघांपैकी एकाला केलं असतं तर खरंच सांगतोय मुंबईचा फॅन बेस जशाच तसा राहिला असता आणि मुंबईची एवढी ट्रोलिंग पण झाली नसती. परंतु त्यांनी ज्या प्रकारे रोहित शर्माला कॅप्टनशिपवरून हटवलं हे सगळ्यात जास्त धक्कादायक होतं. तुम्ही कमीत कमी रोहित शर्माला अगोदर सांगायला पाहिजे होतं, किंवा रोहित शर्माकडून एखादी पोस्ट करून घ्यायला पाहिजे होती की तो स्वतःच कॅप्टनशिप सोडतोय, तरी पण त्यांचं जास्त डॅमेज झालं नसतं. परंतु त्यांचं मॅनेज जसं की मी अगोदरच म्हटलं ना, त्यांचं मॅनेजमेंटच आहे भंगार. तर या कारणामुळे आता सूर्यकुमार यादव कॅप्टन झाल्यामुळे सगळ्यात जास्त चकित आणि सगळ्यात जास्त वाईट जर कोणाला वाटत असेल तर ते मुंबई इंडियन्स. तर आता या सगळ्या गोष्टीतून ते नक्की बाहेर कसं पडू शकतील किंवा येणाऱ्या आयपीएल मध्ये काय डिसिजन घेतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पण जर समजा हार्दिक पांड्याच कॅप्टन राहिला तर सूर्यकुमार यादव आता खेळू शकतो का त्याच्या नेतृत्वाखाली? कॉमेंट करून नक्की सांगा.